नमस्कार, मी जगन्नाथ जावळे. आपण पाहतात प्रवासी संचार, प्रवासी दुनियेची इत्यभूत खबर. मी उक्कड पिंपरी, तालुका गेवराई, जिल्हा बीड या ठिकाणी आलेलो आहे. आणि या ठिकाणी हे जे बुजुर्ग आहेत, तर हे बुजुर्ग हे बाबासाहेबाच्या चळवळीमध्ये यांनी काम केलेलं आहे. चौदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये त्यांनी बाबासाहेबाच्या चळवळीमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. ज्यावेळी बाबासाहेबाचं महापरिनिर्वाण झालं त्यावेळेस त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये सामील झालेले आहेत. आणि सर्वात विशेष बाब म्हणजे माता रमाई यांच्या हातचं ते चहा पेलेले आहेत, जेवण केलेले आहेत. तर या गावामध्ये मी आल्यामुळं जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया. बाबा, तुमचं नाव काय? माझं नाव मरीबा आहे. मरीबा उपदेशे. ह्या गावचे तुम्ही रहिवासी आहेत का? या गावची. हां, तर तुम्ही आता सांगितलं की तुम्ही बाबासाहेबाच्या सत्याग्रहामध्ये कुठल्या सत्याग्रह चळवळीमध्ये तुम्ही भाग घेतला होता? आता भाग कोणचा नाही घेतला, मी एकच घेतला. मौतीला होतो बाबासाहेबाच्या मातीला होते. शिवलो तेव्हा माग सरलो. अच्छा. आणि इथं बी न्यात आता मला ध्यान राहिलं नाही, मी काही येणार नाही. पण खरा माणूस तो आता ती नाही. तुम्ही आता म्हणले की मी बाबासाहेबाच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये होतो, त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? होतो. काय 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 होतं तिथं? कसा सत्याग्रह झाला होता ते? बघा, आपली पब्लिक सारी गेली तिथं. हा. आता गेली तर ते काय म्हणले, दगडफेक केली. हा. कोणाचे डोकं फुटायला लागले, म्हणले ते पळाले काही. बाकीच्याला म्हणले पळू नका. बाई म्हणली, ती खास बाई म्हणते तिला. मग ती म्हणली पळू नका. काष्टा घातला तिने आणि म्हणली होऊ दे, काय होईल ती, आज मारायचं आणि उद्या मारायचं, अरे जगून काय व्हायचं. मग तेव्हा जी हिंमत धरली, सर्वच आले. बाबासाहेबाच्या घरी तुम्हाला चहा पाणी आणि नाश्त्याची तुमची व्यवस्था झाली होती. तो प्रसंग कसा होता, काय होता? कसं झालं ऐकून घ्या थोडं. गुणाजी मेवणा आमचा वरझडीचा. आता हे शाळातले पोरं, रमाबाईची पुतणी, दुईचा जीव जमला. आमचा विठ्ठलचा मेहुणा मांजर सावसाळ्याचा, त्याने दुईचा जीव जमला. तर ती आली ते आमच्या मेहुण्याच्या घरी. आणि आली घरी आल्यावर मी म्हणलं पोरगी कोण आहे बाबा? तर त्याने मला नाही सांगितलं, आमच्या मेहुण्याने भाषेने सांगितलं, विठ्ठलनी. म्हणले ही रमाबाईची पुतणी, ह्या पोराचं लग्न करायचे म्हणती. मग आमचा मेहुणा येऊन दिला वडझडीचा. आणि मग आम्ही दोघंजण त्याच्या बंगल्यावर गेलो. बाबा बंगल्यावर गेलो की लगेच ए रमा, पाहुणे आलेत. माझ्या अंगावर काट फुटत, पाहुणे आले, चहा कर. अरे तुम्ही काय केलं? तुम्ही काही नाही केलं. तुम्ही नुसतं खाऊ पोटं भरले, पण आम्ही बरोबर काठालाच लावली. असं माणसं होतं आम्ही. मान अशी इकडे वळत नव्हती. इतकले केस होते, तिथंच काढून टाकले ना आलो घालला. हे होते मरीबा उपदेशे. आणि बाबासाहेबाची आठवण काढताना त्यांचा गळा दाटून आलेला आहे, त्यांना अश्रू अनावर झाले. आणि ही कथा सांगत असताना बाबासाहेबाच्या जीवनातल्या आठवणी आणि बाबासाहेब कसे होते, महाडच्या चौदार तळ्याच्या त्याच्यामध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. माता रमाईच्या हातचं त्यांना जेवण आणि चहाचा आस्वाद मिळाला. ही अशी एवढी मोठी आज हे जवळजवळ 100 वर्ष त्यांचं वय आहे. ह्या गावामध्ये ते वास्तव्याला आहेत. आणि ह्या बाबासाहेबाच्या आठवणी त्यांच्याकडून जाणून घेतलेल्या आहेत आपण.